नमस्कार. कवितेच्या कोपऱ्यामध्ये आजची कविता म्हणजेच मंगेश पाडगावकर यांच्या बोलगाणी या कविता संग्रहातील यांचं असं का होतं ही कविता आहे. तर ऐकाल. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. निळं निळं वेल्हाळ पाखरू आभाळात उडणार, रुपेरी वेलांटी घेत मासा पाण्यात बुडणार. याचं सुख नुसतं मुळी कधी यांच्यासाठी नसतंच. याचं सुख नसतंच मुळी कधी यांच्यासाठी. एकच गोष्ट यांची असते, कपाळावर आठी. कधीसुद्धा यांची पापणी ढळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. मोठ्याने हसता तुम्ही मोठ्याने हसता तुम्ही, पण यांना नैतिक त्रास होतो. मोठ्याने हसता तुम्ही, पण यांना नैतिक त्रास होतो. वेलची खाल्लीत ना तरी यांना विस्कीचाच वास येतो. यांचा धोशा सुरू असतो. अमकं खाणं वाईट, डोकं जडसं होतं, तमकं मुळीच पिऊ नये, त्याने नक्की पडसं होतं. संयमाचे पुतळेच हे, संयमाचे पुतळेच हे. यांचं मन चुकूनही चळत नाही. संयमाचे पुतळे हे, यांचं मन चुकूनही चळत नाही. यांचं असं का होतं कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार. सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार, किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत बसणार. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतंच ना. बागेतल्या कोपऱ्यात कोणी घट्ट बिलगून बसतंच ना. गालाला गाल लावून गुळगुळ करत असतंच ना. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच. असं काही दिसलं की यांचं डोकं सणकलंच. यांच्या अध्यात्माचं गळू अवघड जागी ठणकलंच. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं. नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोडं असतं, पण यांना मुलं होतात की हे कोडच असतं. या कठीण घोड्याचं उत्तर मात्र मिळत नाही. आणि यांचं असं का होतं हे काही केल्या कळत नाही. कदाचित कळतं पण वळत नाही. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. कसल्याही आनंदाला हे सतत भीत असतात. एरंडेल प्यावं तसं आयुष्यच पित असतात. एरंडेल प्याल्यावर आणखीन वेगळं काय होणार. एरंडेल प्याल्यावर आणखीन वेगळं काय होणार. एकच क्षेत्र ठरलेलं, दुसरीकडे कुठे जाणार. कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नसतं. कारण आणि परिणाम यांचं नातं टळत नसतं. आणि यांचं असं का होतं हे कळत नाही, किंवा त्यांना कळतं पण वळत नाही.